नमस्कार श्री स्वामी समर्थ। तुम्ही कितीही दिवे लावा, कितीही पूजा करा, पण या काही वस्तू घरात असतील ना, तर लक्ष्मी कधीच थांबत नाही। दिवाळीपूर्वी या वस्तू घरातून बाहेर काढा, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल। कारण काही वस्तू अशा असतात की त्या दिसायला साध्या असतात, पण त्या घरात नकारात्मक ऊर्जा धरून ठेवतात, आणि त्या वस्तूंच्या मुळेच कधी कधी पूजा करूनही फळ मिळत नाही। दिवाळी म्हणजे प्रकाशाचं, समृद्धीचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। मग त्या प्रकाशात अंधार कशाला ठेवायचा, बरोबर ना? तर चला आज अशाच काही वस्तूंविषयी बोलूया, ज्या घरात असतील तर दिवाळीची ऊर्जा पूर्ण जाणवत नाही। सगळ्यात आधी तुटलेल्या वस्तूंपासून सुरुवात करा। तुटलेली भांडी, कप, ताट, वाट्या आपण म्हणतो कधीतरी कामी येतील, पण नाही, त्या टाकायच्याच। अशा वस्तूंमुळे घरात थांबलेली ऊर्जा वाढते। त्या फेकल्यावर घरात हलकेपणा जाणवतो। सुकलेली झाडही तशीच असतात। कुंडीतलं झाड जर कोमेजलं तर ती कुंडी फक्त नकारात्मकता धरून ठेवते, ती काढून टाका, नवं झाड लावा। जसं नवीन झाड वाढतं तसंच आपलं नशीबही वाढतं। घरात जर एखादं घड्याळ चालत नसेल तर लगेच दुरुस्त करा किंवा काढून टाका। थांबलेलं घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती। वास्तुशास्त्रात सांगितल्याने वेळ थांबली की प्रगती थांबते। फाटकी झाडू, जुनी झाडूही नको घरात। नवी झाडू घेतली की घरात लक्ष्मी प्रवेश करते असं मानलं जातं। स्वच्छता म्हणजे समृद्धीचं दार। आरसा तुटलेला असेल तर तो अजिबात ठेवू नका। आरसा म्हणजे प्रतिबिंब, आणि तुटलेला आरसा म्हणजे तुटलेलं नशीब। अशा आरशामुळे घरात भांडणं, मतभेद वाढतात। त्यामुळे आरसा तुटला की ताबडतोब बाहेर काढा। घरात जुने, फाटलेले कपडे साठवून ठेवू नका। कपाट भरलेलं असलं तरी मन रिकामं वाटतं ना कधी कधी, कारण ते कपडे थांबलेली ऊर्जा धरतात। ज्यांचा उपयोग होत नाही ते दान करा, कारण दान केल्यानेही लक्ष्मी प्रसन्न होते। देवघरात तुटलेली मूर्ती ठेवणं म्हणजेच अपूर्ण श्रद्धा। देवतेचं रूप अपूर्ण ठेवणं शुभ नसतं। अशा मूर्तींना पवित्र नदीत विसर्जन करा आणि नवीन मूर्ती आणा। मग बघा पूजा करताना किती शांतता वाटते। घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूही ठेवू नका। मिक्सर, टोस्टर, मोबाईल, टीव्ही जे चालत नाही ते फेकून द्या। त्या वस्तू केवळ जागा घेत नाहीत, तर सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात। दाराजवळ फाटके बूट, चप्पल ठेवू नका। दार म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे। तेथून प्रवेश करताना लक्ष्मीला अडथळा नको, म्हणून घराचा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा। वापरलेले रिकामे डबे, बाटल्या, बॉक्स हे सगळं अडकलेली ऊर्जा आहे। जेव्हा आपण हे सगळं साफ करतो तेव्हा नवीन गोष्टींना जागा तयार होते। घरात जुन्या गोष्टींमुळे ऊर्जा थांबते, आणि जेव्हा ऊर्जा थांबते तेव्हा मनावरही जडपणा येतो। म्हणून प्रत्येक वस्तूकडे एकदा नीट बघा। जर ती तुमचं आयुष्य हलकं करत नसेल तर ती वस्तू आता सोडा। दिवाळी फक्त सजावटीची नाही, ती ऊर्जेची, भावनेची आणि नवीन सुरुवातीची आहे। घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन हवा आणा। सुगंधी अगरबत्ती लावा, तुळशीला पाणी घाला, देवघरातील दिवा लावा आणि मनापासून म्हणून बघा, लक्ष्मी माते, माझ्या घरी सुख, शांती आणि समृद्धीने या। ज्यावेळी घरात प्रकाश असेल त्यावेळी अंधार टिकतच नाही। स्वच्छतेतून येते समाधान, आणि समाधानातून येते आनंद। लक्षात ठेवा, दिवाळी म्हणजे केवळ झगमगाट नाही, तर आतल्या आणि बाहेरच्या ऊर्जेचं शुद्धीकरण आहे। दिवे जसे घर उजळवतात तसंच आपल्या मनालाही उजळू द्या। ही तयारी केल्यावर पूजा करताना वेगळंच समाधान मिळेल। मातीचा सुगंध, दिव्यांचा प्रकाश आणि मनातली शांतता हेच तर खरं दिवाळीचं सौंदर्य आहे। मग चला आजच ठरवा, घरात जे जुनं, तुटलेलं, निरुपयोगी आहे ते सगळं बाहेर काढा। नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात। दिवाळी आली की लक्ष्मी येते असं नाही, तर जिथे स्वच्छता, शांतता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मी कायम राहते। आणि एक छोटी विनंती,
ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती पुढे पाठवा, जेणेकरून प्रत्येकाचं घर उजळून जाईल, फक्त दिव्यांनी नाही तर चांगल्या ऊर्जेनेही.